नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 जून 2025. तुम्हाला म्हणलो की तुम्ही काय करा शेतकऱ्यांनो, 7 तारखेपर्यंत तुम्ही शेतं तयार करून घ्या. कारण की राज्यामध्ये 7, 8, 9 आणि त्याच्यानंतर 13 ते 18 राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. जर तुम्ही ह्या 5-6 दिवसामध्ये शेतं नाही तयार केले तर तुमची पेरणी 20 जूनच्या नंतर होणार आहे. कारण की 7, 8, 9ला पाऊस पडणार आहे आणि 13 ते 18 मुसळधार पडणार आहे. आज पाहू शकता की स्वतःहून देखील या ठिकाणी पेरायला तर तुम्हाला आज आहे 4 जून 2025. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, आणखीन 5, 6, 7 म्हणजे 3 दिवस आणखीन तुम्हाला शेतीचे कामं करायला वेळ आहे. तुम्ही असं पाळी घालून घ्या. कारण की राज्यात 7 जून, 8 जून, 9, 10च्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जर त्या काही शेतकऱ्याचे 10 जूनपर्यंत शेतं नाही तयार झाले तर तुम्ही काय करा, 10, 11 आणि 12 3 दिवस तुम्हाला म्हणजे चान्स आहे. 10, 11, 12पर्यंत करून घ्या. कारण की राज्यामध्ये म्हणजे 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मुद्दा म्हणून खास करून स्वतः शेतामध्ये पेरणी करत आहे, म्हणजे उद्या पेरायचे म्हणून हे रोटायटर म्हणजे गवत झालं म्हणून करत आहे. त्याच्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज देत आहे. सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे 7, 8, 9च्या दरम्यान भाग बदलत पडणारच आहे. पण त्याच्यानंतर 13 जून ते 18 जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही ठिकाणी म्हणजे ओढे नाले वाहताना पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे. मग एवढा जर पाऊस पडला तर तुमचे शेतं दुरुस्त व्हायचे नाही. म्हणून तरी शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही काय करा, म्हणजे आज आहे 4 जून, 5 जून, 6 आणि 7 4 दिवस आहे, शेतं दुरुस्त करून घ्या. त्याच्यानंतर 7, 8, 9, 10च्या दरम्यान थोडा पाऊस भाग बदलत पडणार आहे. पण त्याच्यानंतर 11 जून, 12 जून 2 दिवस तुम्हाला कामं करायला वेळ भेटणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कामं करून घ्या. कारण की राज्यात 7 जून, 8, 9ला पाऊस यायला आहे. तुम्ही शेतीची मशागत करून घ्या. तो पाऊस सगळीकडेच पडणार आहे. परत एक सांगतो, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका. आपल्या सांगायचं झालं तर आपली स्वतःची काळजी घ्या. विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका. आणि हे जे अंदाज देत आहे हे संपूर्ण बघा, पाहू शकता सगळं आपलं शेत आहे, ते पाहू शकता संपूर्ण. आता फक्त हे गवत उगवलं तर आता याच्यात डबल रोटर चालू आहे आणि याच्यात आणखीन एकदा परत एकदा मारायलो. कारण की याच्यामध्ये एकदम लेवल रान करायचं. लेवल केल्याच्यानंतर पेरणी योग्य होते. म्हणून या ठिकाणून महाराष्ट्रातल्या परत शेतकऱ्याला स्वतः रोटर हाणताना देखील तुम्हाला अंदाज दिलो. कारण की तुम्ही म्हणता की परत पुन्हा सांगितलं नाही म्हणून. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत एकदा सांगतो, म्हणजे आज 4 जून, 5 आणि 6 3 दिवस आणखीन उघडीप आहे. ह्या 3 दिवसामध्ये देखील भाग बदलत थोडा पाऊस पडणार आहे. 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा पण भाग बदलत पडणार आहे. पण त्याच्यानंतर मात्र 7, 8, 9चा मात्र प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 10, 11, 12 3 दिवस हवामान कोरडं राहील. पण 13 ते 18 राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, धोधो पडणार आहे. म्हणून तुम्ही तुमची आपल्या शेतीची मशागत करून घ्या. तर पाहू शकता
खवायला